चला तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अनोखी गोष्ट सांगणार आहे. रोहित ऋषी रेवती अगदी पहिली दुसरीच्या वर्गातसुद्धा नसतील त्यावेळेस त्यांचं वडिलांचं छत्र हे हरपलं होतं. तेव्हापासून ह्या कुटुंबावर मोठं संकट आलेलं होतं. तरीही त्या मुलाने ह्या अशा कष्टातून आपलं जीवन पुढं ढकलत शिक्षण पूर्ण करत आपल्या बहिणीचं लग्न करून आपली पुढील वाटचाल अगदी यशस्वीरित्या पार पाडली. आपण आपल्या समाजात किंवा आपल्या आसपास पाहतो की एखाद्या कुटुंबावर मुले लहान असताना वडिलांचं छत्र जर हरपलं तर ते कुटुंब कोणत्या संघर्षातून किंवा कोणत्या परिस्थितीतून जातं हे आपल्याला सांगायची अजिबात गरज नाही. म्हणतात ना की आयुष्यात एकदा येऊन लग्न करून बघावं किंवा विहीर पाडून बघावी किंवा घर बांधून बघावं, हे काय उगाच म्हटलं नाही. कारण ह्यापैकी कोणतं जरी आपण एखादं कार्य करायला घेतलं तर ते किती कठीण असतं किंवा त्यात काय काय आपल्याला उणिवा बसतात हे आपल्याला यातून लक्षात येतं. रोहितनं आपलं शालेय शिक्षण पूर्ण करून एक इलेक्ट्रिकलचा छोटासा 6 महिन्याचा कोर्स करून त्यांनी काही दिवस इतरत्र लाईट फिटिंगचे काम करून आज तो स्वतः आपल्या राजमुद्रा इलेक्ट्रिकलचा मालक झालेला आपल्याला दिसत आहे. लोखंड कसं विस्तवावर तापून लाल झाल्यावर आपण त्याला आकार देतो, तसंच काही रोहितच्या बाबतीत झालं आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण वडिलांचे छत्र लहानपणापासून हरपल्यामुळे त्याला अगदी लहानपणापासूनच त्याच्यावर पूर्ण घराची जबाबदारी पडलेली आपल्याला दिसते. त्यामुळे ह्या जबाबदारीतून तो कमी वयात मोठ्या जबाबदाऱ्या उचलल्यामुळे तो अगदी यातून लोखंडाप्रमाणेच तावून सुलाखून निघलेला आपल्याला दिसत आहे. या घराच्या भूमिपूजन प्रसंगी रोहितचे मित्र पण आपल्याला गोळा झालेले दिसत आहेत. आपले घरचे चुलते म्हणजे बापूच गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असल्याकारणाने आपल्याला या घरासाठी विशेषतः प्लॅनसाठी दुसरा इंजिनियर बघण्याची गरजच पडली नाही. कारण घरातील कोणतेही कार्य असू द्यात, प्रथमतः आपण बापूंना विचारल्याशिवाय कोणतेही काम आपण करत नाही. आमच्या चव्हाण कुटुंबाचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रम कोणाचा का असेना, सुखाचा असो किंवा दुःखाचा असो, प्रत्येकजण त्या कार्यक्रमाला आपल्या आपल्या परीने हजेरी लावतो. अजून एक मोठी गोष्ट सांगायची म्हटली तर आमचे छोटे बंधू की जे समाधान आदमिले यांचा इथे रोहितच्या बांधकामाप्रसंगी खड्डे घेण्यासाठी दिसतोय तो JCB पण त्यांचाच आहे. त्यांचा पण आपल्या चव्हाण कुटुंबाला कायम मदतीचा हात राहिलेला आहे आणि डम्पिंग ट्रॅक्टर पण कायमच सहकार्याची भावना असलेले आपले बाळूकाका यांचा आहे. आज ह्या मंगल प्रसंगी जर तात्या असते तर त्यांचा आनंद हा गगनात मावेन असा झाला असता की ते म्हणलेसुद्धा असते की आज माझ्या रोहित ऋषीने एवढं मोठं घर बांधण्यासाठी पाऊल उचललं आहे, त्यासाठी मी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना तुम्ही काय मागचाल ते देईन अशी त्यांची भूमिका नक्कीच राहिली असती. हे समोर दिसतंय ते MSCBचं सबस्टेशन. अगदी गमतीनंच म्हणायचं झालं तर आमच्या आबांच्या किंवा रोहितच्या घरी जर कधी लाईट गेली तर आपण वायरमनला फोन करून लाईटचं कारण विचारतो. पण इथं तसं करण्याची गरज नाही, कारण खिडकीतून
साहेबांना जरी थोडा आवाज दिला का लाईट गेली तरी त्यामागचं कारण आपल्याला नक्की समजेल. कामात व्यस्त असलेले आपले घराचे छोटे मालक म्हणजे सर्वांचे लाडके ऋषिकेश, तर या नवीन घराच्या भूमिपूजन प्रसंगी रोहित ऋषीला आपल्या संपूर्ण चव्हाण कुटुंबातर्फे हार्दिक शुभेच्छा.